हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 6 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मालिकेचे सगळ्यात मोठे दोन व्हिलन वल्लरी आणि राजेश या दोघांनी एकमेकांवरच एकानंतर एक अस्त्र चालवली, एकमेकांवर हल्ले केले. मग नेमकं घडलं तरी काय? तर फ्रेंड्स, राजेश आणि अंजली हे दोघे ईश्वरीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले होते. तेवढ्यात राजेशला रियाचा कॉल आला आणि हे सगळं मामीने ऐकलं, वल्लरीने ऐकलं. मग वल्लरीने राजेशचा पाठलाग केला आणि रियाबरोबर राजेशचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मग राजेशला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. परंतु राजेशने वल्लरीला तिचेच उदयकांतबरोबरचे व्हिडिओ दाखवले आणि तिची बोलतीच बंद केली. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी, अर्णव हे हॉस्पिटलच्या रूममध्ये असतात. तेवढ्यात अंजली आणि राजेश तेथे येतात. ईश्वरी ही अंजली आणि राजेशला पाहते आणि ताई आली आहे त्यामुळे तिला खूप आनंद होतो. ईश्वरी ताई अशी हाक मारते. अर्णवसुद्धा पाहतो तर अंजली ताई आली आहे हे पाहून अर्णवला सुद्धा खूप आनंद होतो. पण राजेश त्यांच्याबरोबर असल्यामुळे दोघांचेही चेहरे पडतात. राजेश आणि अंजली पुढे येतात आणि अंजली ही ईश्वरीला विचारते, कशी आहेस? ईश्वरी सांगते, मी बरी आहे. आणि मग राजेश म्हणतो, कसं आहे ना, आम्ही वेगळे जरी राहत असलो ना तरी आम्हाला असं तोडून काही वागता येत नाही. अंजली ही काहीच बोलत नाही. अर्णव आणि ईश्वरीसुद्धा उत्तर देत नाही. मग ईश्वरी ही अंजलीला बसायला सांगते. अंजली तेथे बसते. तेवढ्यात राजेशचा फोन वाजतो. राजेश म्हणतो, मला आहे ना एक महत्त्वाचा कॉल आला आहे, मला घ्यावा लागेल. असं म्हणून राजेश तेथून बाहेर पडतो. तर अंजली, अर्णव, ईश्वरी एकमेकांकडे पाहतच असतात. काय बोलावं हे त्यांना समजतच नाही. अंजली विचारते, ईश्वरी, अचानक तुझ्यावर हा हल्ला कसा झाला? पण आता अंजलीला काय उत्तर द्यावं हेच ईश्वरीला समजत नाही आणि ती गप्प बसते. तर इकडे राजेश हॉस्पिटलच्या बाहेर येतो. त्याला रियाचा फोन आलेला असतो. राजेश फोन उचलतो आणि म्हणतो, हा बोल रिया डार्लिंग. तर रिया चिडून म्हणते, कसली रिया डार्लिंग, खोटारडा आहेस तू, फसवतोय तू मला. हे ऐकून राजेशला मोठा धक्काच बसतो. राजेश विचारतो, काय झालं रिया, तू असं का बोलतेयस? मी तुला नाही फसवते. तर रिया चिडून म्हणते, सर्वेश, मला आहे ना तुझा सगळा गेम समजलाय. रात्री माझ्याजवळ येतो, रात्रभर राहतो आणि सकाळी माझ्याकडून पैसे घेऊन निघून जातो. माझ्यासारख्या अशा किती मुलींना फसवतोय तू? तर राजेश सांगतो, नाही रिया, मी माझ्या बहिणीची अंजलीची शपथ घेऊन सांगतो, माझ्या आयुष्यात तुला सोडून दुसरी कोणतीच मुलगी नाही आहे. तर रिया चिडून म्हणते, खोटं बोलू नकोस, मला सगळं माहिती आहे, तू मला फसवतोय. आणि तेवढ्यात मामी तेथे येते. मामी ही राजेशच्या मागे उभी असते आणि राजेशचं सगळं बोलणं तिला ऐकू येत असतं. तर राजेश म्हणतो, रिया, मी तुला खरं खरं सांगतोय, मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे. माझ्या ताईची अंजलीची तब्येत खूप बिघडली आहे. मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे आणि सगळी तीच धावपळ सुरू आहे. तर रिया चिडून म्हणते, खोटं बोलतोयस तू, येथे माझ्या हाताला टाके लागले आहेत. तू माझ्याबरोबर असायला हवं, माझी काळजी घ्यायला हवी. पण मी येथे एकटीच सगळं हँडल करतेय आणि तू तेथे दुसऱ्या मुलींबरोबर मजा मारतोय. राजेश चिडून म्हणतो, रिया, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करतो, मग तुला कळेल की मी हॉस्पिटलमध्येच आहे आणि खोटं बोलत नाहीये. मामी हे ऐकते आणि लगेचच लपून बसते. राजेश रियाला व्हिडिओ कॉल करतो आणि तिला दाखवतो की पहा, मी हॉस्पिटलमध्येच आहे, मी खोटं बोलत नाहीये. तेव्हा कुठे रियाचा विश्वास पटतो की हो, सर्वेश खरं बोलतोय आणि तो मला काही फसवत नाहीये. तेव्हा रिया त्याला म्हणते, सॉरी, मी उगाचच तुझ्यावर संशय घेतला. तर राजेश म्हणतो, पहा बरं, मी तुला म्हणत होतो ना, माझ्या आयुष्यात फक्त तूच आहे, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे रिया, आणि मी तुला फसवत नाहीये. तर रिया त्याला सांगते, ठीक आहे सर्वेश, मी ना तुला एका हॉटेलचा पत्ता देते, त्या हॉटेलवर तू मला भेटायला ये आणि मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आत्ताच्या आत्ता तेथे यायचं आणि माझ्याबरोबरच राहायचं. राजेश म्हणतो, हॉटेलवर? चल ठीक आहे, मी तेथे पोहोचतो. राजेश फोन कट करतो. रिया खूप खुश असते आणि त्याला आय लव्ह यू म्हणून फोन कट करते. पण मामीने हे सगळं ऐकलेलं असतं. राजेश आतमध्ये निघून जातो. मामी विचार करते, जावई बापू, आता पहा मी काय करते ते. आणि इकडे अंजली ही अर्णव आणि ईश्वरीला विचारते, आता तुझी तब्येत बरी आहे ना? तर ईश्वरी म्हणते, ताई, तुम्ही येथे मला भेटायला आला ना
त्याचा मला खूप आनंद झाला आहे. कारण डॉक्टरच्या दवापेक्षा आपल्या माणसांची दुवा ही आजारी माणसाला जास्त लवकर बरी करते. तर अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, येथे मी फक्त माझं कर्तव्य म्हणून आली आहे, याचा दुसरा कोणताही अर्थ काढू नको. ईश्वरी आणि अर्णवला वाईट वाटतं. तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि म्हणतो, ईश्वरीजी, अर्णव, तुम्हाला काही लागलं ना तरी मी आहे. काही हवं असेल तर मला सांगा. हे दोघे काही उत्तर देत नाही. अंजली म्हणते, चला अहो. हे दोघे जाऊ लागतात. तर जाता जाता राजेश या दोघांना डोळे मारतो. त्यामुळे दोघेही खूप चिडतात. राजेश आणि अंजली हॉस्पिटलच्या बाहेर येतात. अंजली म्हणते, खरंच ईश्वरीला किती लागलंय. थोडक्यात निभावलं. मला तर ईश्वरीकडे पाहताना खूप वाईट वाटत होतं. मनात कितीही राग असला तरी आपल्या माणसाला या अवस्थेत पाहून खूप वाईट वाटतं. राजेश म्हणतो, खरंय तुझं अंजली, पण आत्ता मला एक फोन आला होता ना, आणि तो पोलीस ऑफिसरचा फोन होता. मी त्या 3 मुलींना वाचवले ना, त्यातील एका मुलीला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मला आता तिकडे जावे लागेल. तू घरी जाशील का? अंजली म्हणते, ठीक आहे. राजेश म्हणतो, मला खरंच माफ कर. मी असा प्लॅन बनवला होता की आपण दोघे आता एकत्र घरी जाऊया, मग जेवण करूया, त्यानंतर मी तुझ्याशी छान गप्पा मारेल. पण मला आता कामासाठी जावं लागतं आहे. तर अंजली म्हणते, अहो मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहात आणि नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी उभे राहतात. तुम्ही जा, माझी काळजी करू नका. राजेश म्हणतो, ठीक आहे, मी तुला रिक्षात बसून देतो. आणि राजेश अंजलीला रिक्षात बसून देतो आणि अंजली गेल्यानंतर तो सुद्धा रिक्षात बसतो आणि या हॉटेलकडे जायला निघतो. आणि मामीसुद्धा त्याचा पाठलाग करायचा ठरवते. थोड्याच वेळात राजेश या हॉटेलच्या बाहेर उतरतो आणि तेवढ्यात रिया तेथे येते आणि राजेशला घट्ट मिठी मारते. मामीसुद्धा तेथे पोहोचते. मामी रिक्षातच बसलेली असते आणि तिला समोरासमोर दिसतं की राजेश आणि रिया या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. जावई बापूंचा हा खरा चेहरा पाहून मामीला जबर धक्काच बसतो. हा सुद्धा आपल्यासारखाच आहे हे मामीला समजतं. मामी विचार करते, वल्लरी, आता या धक्क्यातून बाहेर निघ आणि हे सगळं रेकॉर्ड कर. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत. आणि मग मामी राजेश आणि रिया या दोघांचा हा व्हिडिओ शूट करत असते आणि चांगलीच खुश होते. राजेश आणि रियाने एकमेकांना खूप वेळ घट्ट मिठी मारलेली असते. त्यानंतर दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि मग हॉटेलमध्ये निघून जातात. वल्लरीने हा सगळा व्हिडिओ शूट केलेला असतो. ती खूप खुश होते. राजेश आणि रिया आतमध्ये गेल्यानंतर वल्लरीसुद्धा त्यांच्या मागे मागे जाते. राजेश आणि रिया आपल्या रूममध्ये निघून जातात. वल्लरी ही रिसेप्शनवर येते आणि या रिसेप्शनला विचारते, आत्ता ज्या मॅडम इथे आल्यात ना, त्या मला ओळखीच्या वाटल्या. एखाद्या सेलिब्रिटी आहेत का? तर हा रिसेप्शनवाला सांगतो, नाही नाही, मला काय माहीत नाही. वल्लरीला समजतं की पैसे दिल्याशिवाय काय बोलायचं नाही. वल्लरी त्याला 500 रुपयांची नोट देते. त्यामुळे हा माणूस लगेचच सांगतो, रिया कारखानीस नाव आहे त्यांचं, खूप मोठी आसामी आहे, येथे नेहमी येत असतात. मग वल्लरी विचारते, त्यांच्याबरोबर ते कोण होते? तर हा माणूस म्हणतो, मला नाही माहीत. आणि पुन्हा एकदा वल्लरी त्याला 500ची कडक नोट देते. तो सांगतो, ते साहेब नेहमी त्यांच्याबरोबर येतात. हे ऐकून मामी चांगलीच खुश होते आणि विचार करते, जावई बापू, आता तुमच्या नाड्या आहे ना माझ्या हातात आल्या आहे. आता पहा मी तुम्हाला माझ्या तालावर कशी नाचवते ते. असा विचार करून मामी खूप खुश होते. तर इकडे ईश्वरीला डिस्चार्ज मिळालेला असतो. अर्णव आणि ईश्वरी गाडीजवळ येतात. तेव्हा ईश्वरी ही अर्णवला विचारते, सर आज होळी आहे ना, होळीची सगळी खरेदारी झाली का? तर अर्णव विचारतो, तुला आता या अवस्थेत होळी साजरी करायची का? ईश्वरी म्हणते, सर मी आता पूर्ण बरी आहे आणि मला होळी साजरी करावीशी वाटतेय. याचा अर्थ मला आता खूप बरं वाटतंय. अर्णव म्हणतो, मी तुला होळी खेळू देणार नाही, तू अजून पूर्णपणे बरी झालेली नाही आहे. तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही जर असं करणार असाल ना तर मी काही लवकर बरी होणार नाही. अर्णव म्हणतो, थांब, मी डॉक्टर करंदीकरांना कॉल लावतो. ईश्वरी विचारते, कशासाठी? अर्णव म्हणतो, त्यांना विचारायला तुझा मेंदू कसा वाढवायचा, कारण तुझ्या मेंदूची वाढच होत नाही आहे. ईश्वरी रुसून बसते आणि म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही असं बोलणार असाल ना तर मी घरी नाही येत, मी इथंच राहते. ईश्वरी रुसली आहे म्हणून अर्णव म्हणतो, चल बस गाडीमध्ये, मी असं बोलणार नाही. ईश्वरी गाडीत बसते आणि दोघेही घरी यायला निघतात. तर इकडे राजेश आणि रिया दोघेही हॉटेल रूममध्ये येतात. रिया ही राजेशच्या जवळ येते आणि म्हणते, तू आता मला सोडून कुठेच जायचं नाही आहे. तर राजेश म्हणतो, तुला खरं सांगू का, तुला सोडून जायची माझीसुद्धा इच्छा नाही आहे. त्यामुळे रिया खूप रोमॅन्टिक होते
आणि राजेशला म्हणते तू थांब येथे, मी चेंज करून येते. आणि रिया वॉशरूममध्ये चेंज करायला जाते. तेवढ्यात कोणीतरी रूमचा दरवाजा वाजवतो. राजेश विचार करतो कोण आलं असेल. राजेश दरवाजा उघडतो तर चक्क त्याच्यासमोर वल्लरी उभी असते. राजेशला धक्काच बसतो. राजेश विचारतो मामी तुम्ही येथे? तर वल्लरी म्हणते हो जावई बापू, मी येथे. तुमच्या बायकोला तर असं वाटतं की माझा नवरा खूप मोठा समाजसेवक आहे आणि तुम्ही इथे काय समाजसेवा करताय. राजेश चांगलाच घाबरतो आणि म्हणतो मामी चला चला बाहेर माझ्याबरोबर. आणि तो मामीला घेऊन हॉटेलच्या बाहेर येतो. तेव्हा मामी ही राजेशला विचारते काय मग जावई बापू, चांगली समाजसेवा आहे सुरू आहे तुमची. राजेश चिडून म्हणतो मामी तुम्ही जरा जास्तच बोलताय, असं नाही का वाटत तुम्हाला. तर मामी म्हणते थांबा, माझ्याकडे तुम्हाला काही ते दाखवायला आहे. असं म्हणून मामी राजेशला त्याचा आणि रियाचा व्हिडिओ दाखवते. आणि हा व्हिडिओ पाहून राजेशला मोठा धक्काच बसतो. मामी म्हणते हा व्हिडिओ आहे ना, मी अंजलीला सुद्धा दाखवू शकते, मग तुमचे काय विचार आहेत याबद्दल. तर राजेश हा घाबरण्याचं नाटकसुद्धा करत नाही आणि डायरेक्ट मामीला म्हणतो काय मामी, व्हिडिओ असा शूट करतात का, ज्यात तर फक्त माझी पाठ दिसतीये. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी असं तुम्हाला पूर्ण फेस दाखवला असता ना, मस्त अजून 1-2 पोजेस दिल्या असत्या, तुमचा व्हिडिओ भारी शूट झाला असता. तुम्हाला साधा व्हिडिओसुद्धा शूट करता येत नाही. थांबा मी तुम्हाला दाखवतो, चोरून लपून जरी व्हिडिओ शूट करायचा असला तरी कसा करायचा तो. असं म्हणून राजेश त्याचा फोन बाहेर काढतो आणि मामीला चक्क उदयकांतचा आणि तिचा व्हिडिओ दाखवतो, ज्यात वल्लरी ही उदयकांतला सांगत होती ईश्वरी माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा आहे आणि तुम्हाला हा काटा कायमचा उखडून फेकायचा आहे, ईश्वरीला मारून टाकायचं आहे. हा व्हिडिओ पाहून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते. वल्लरी ही राजेशला विचारते तुमच्याकडे हा व्हिडिओ कसा. आणि राजेशला आठवतं की राजेश हा आधीपासूनच मामीचा पाठलाग करत होता आणि मामी जेव्हा उदयकांतला भेटायला गेली तेव्हा तो सुद्धा तिच्या मागे मागे गेला आणि त्याने हा व्हिडिओ शूट केला होता. राजेश म्हणतो थांबा मामी, माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आहे. असं म्हणून राजेश तिला दुसरा व्हिडिओ दाखवतो आणि हा व्हिडिओ असतो जेव्हा ईश्वरी ही शुद्धीत आली नव्हती आणि मामीने तिला मारण्यासाठी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हाचा हा व्हिडिओ असतो. हा व्हिडिओ पाहून तर मामीला जबर धक्काच बसतो. मामी राजेशकडे रागारागाने पाहते, त्याचा फोन हिसकावून घेते आणि फेकण्याचा प्रयत्न करते. तर राजेश म्हणतो ओ मामी काय करताय, तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ फक्त मी मोबाईलमध्येच ठेवला आहे का. अहो 2-2 हार्ड डिस्कमध्ये ठेवला आहे तो व्हिडिओ बॅकअप म्हणून. उगाचच माझ्या फोनचे पैसे वाया घालू नका, नंतर तुम्हालाच भरून द्यावा लागेल. मामी राजेशला फोन परत देऊन टाकते आणि राजेश हा मामीला म्हणतो कसं आहे ना मामी, आपण कोणाच्या वाकड्यात जातोय हा विचार करायचा आणि मग वाकड्यात जायचं. मी राजेश आहे राजेश, मी काय नवीन नाही आहे या फील्डमध्ये, त्यामुळे फिरला की नाही गेम. वल्लरी चांगलीच घाबरते आणि म्हणते कसं आहे ना जावई बापू, आपण दोघे एकमेकांबरोबर काम करूया ना, एकमेकांच्या विरोधात जाऊन काही फायदा नाही आहे. तर राजेश म्हणतो आत्ता कसं बोललात, आपण दोघांनी एकमेकांबरोबर काम करायला हवं, पण त्या बदल्यात मला थोडे पैसे हवे असतील. तर मामी म्हणते जावई बापू, माझ्याकडे तुमच्यासाठी एक डील आहे. तुम्ही पैसे काय मागताय, आपण दोघे पार्टनर्स, मला जे काही मिळणार त्यात तुमचा थोडाफार हिस्सा असेल. राजेश म्हणतो ओके डन मामी, चालेल. यानंतर आपण दोघांनी एकत्र काम करायचं आणि आपल्या दोघांची पार्टनरशिप असेल. तर लगेचच राजेश म्हणतो आता मी जाऊ का, मला खूप महत्त्वाचं काम आहे. तर मामी म्हणते हो जा जा, ती तुमची वाट पाहत असेल, समाजसेवा करायची आहे ना तुम्हाला. तर राजेश म्हणतो हो मामी, तो स्माईल करतो आणि तेथून निघून जातो. मामीला समजतं की आपण राजेशशी पंगा घेऊन चांगलंच अडचणीत सापडलो आहे. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घरी पोहोचतात. अर्णव ईश्वरीसाठी दरवाजा उघडतो. ईश्वरी गाडीतून खाली उतरते. तर ईश्वरी अर्णवला म्हणते सर, मी दरवाजा उघडला असता, तुम्ही का उघडला. तर अर्णव म्हणतो असं कसं, मग तू म्हणाली असतीस सर तुम्हाला काही माणुसकी आहे की नाही, येथे माझा हात दुखतोय तरीसुद्धा तुम्ही मलाच दरवाजा उघडायला सांगितला. ईश्वरीला आठवतं मागच्या वेळेस तिने असंच केलं होतं. आणि तेवढ्यात तेथे काही लहान मुली येतात. होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत म्हणत. आणि एक लहान मुलगा अर्णवला म्हणतो साहेब होळीची देणगी द्या. अर्णव विचारतो होळीची कसली देणगी. तर हा मुलगा सांगतो होळी साजरी करायला आमच्याकडे पैसे नाही आहेत ना, रंग खरेदी करायला सुद्धा पैसे नाही आहेत.
तर एक छोटी मुलगी म्हणते, त्याचे आईबाप या जगात नाही आहे ना, म्हणून त्याच्याकडे खूप पैसे कमी आहेत, त्याचे हाल होतात. हे ऐकून अर्णवला वाईट वाटतं, कारण अर्णवसुद्धा असाच होता, त्याचे आईबापसुद्धा या जगात नव्हते. हा मुलगा खूप दुःखी होतो आणि मग अर्णव या मुलाला म्हणतो, काय झालं आईबाप नसतील तर? काही होत नाही. आणि तुझं नाव काय आहे? हा मुलगा सांगतो, सोहम. अर्णव म्हणतो, माझं नावसुद्धा अर्णव आहे आणि तुझं नाव खूप छान आहे. माझ्या आईने माझं नाव ठेवलं होतं. कोणाबरोबर राहतोस तू? तर हा मुलगा सांगतो, आजीबरोबर. म्हणजे या मुलाची गोष्ट अगदी अर्णवसारखी असते. त्यामुळे अर्णव इमोशनल होतो आणि या मुलाला खूप सारे पैसे देतो. हा मुलगा खुश होतो आणि म्हणतो, साहेब आता आम्हाला खूप सारे रंग खरेदी करता येतील. थँक्यू. अर्णव म्हणतो, साहेब नाही, दादा म्हण, वेलकम. आणि ही सगळी मुलं होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणून तेथून निघून जातात. ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहत असते. अर्णव विचारतो, काय पाहतेस माझ्याकडे? ईश्वरी म्हणते, काही नाही. आणि ही मुलं पुन्हा एकदा तेथे परत येतात. अर्णव विचारतो, आता काय झालं? तर हा सोहम सांगतो, दादा तुला रंग लावायचा तर राहूनच गेला. तर ईश्वरी म्हणते, नाही नाही, त्यांना रंग लावलेला आवडत नाही. तर अर्णव म्हणतो, का नाही आवडत? आज मला आवडेल. ईश्वरीला आश्चर्यच वाटतं आणि हा मुलगा अर्णवला रंग लावतो. अर्णवसुद्धा त्याला रंग लावतो. ईश्वरी खुश होते आणि म्हणते, काय रे, तुम्ही मला रंग नाही लावणार का? लावा मला रंग. तर एक छोटी मुलगी म्हणते, काय ताई, असं नसतं. माझी आत्या सांगते, बायकोला पहिला रंग तिचा नवराच लावत असतो. दादा तुम्ही ताईंना रंग लावा. आणि सगळे मुलं ओरडू लागतात. अर्णव हो म्हणतो आणि ईश्वरीला रंग लावतो. ईश्वरी खूप खुश होते, अर्णवकडे प्रेमाने पाहते आणि मग ही मुलं होळी रे होळी पुरणाची पोळी असं ओढत ओढत तेथून निघून जातात. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही घरामध्ये येणार तितक्यात मामा मामी आणि सगळेजण तेथे येतात. आणि मामा म्हणतो, थांबा, आधी वल्लरी तुम्हाला ओवाळेल आणि मग तुम्ही घरात यायचं. पण तुमच्या गालाला हा रंग कुणी लावला? तर अर्णव सांगतो, काही लहान मुलं आली होती, त्यांनी आमच्या गालाला रंग लावलाय. आकाश विचारतो, पण वहिनी साहेबांना कुणी रंग लावला? लहान मुलांनी की दादानी? ईश्वरी सांगते, यांनीच मला हा रंग लावलाय. त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो. आजी म्हणते, बरं झालं, घरात येण्याआधीच तुम्हाला रंग लागला, हा तर शुभ शकून झालाय. आणि मग वल्लरीला मामा म्हणतो, ओवाळा त्यांना आता. तर मामी म्हणते, त्यांनी काय रंग उधळलेत, सॉरी काय रंग लावलेत ना, तेच मी पाहत होते. वल्लरी पुढे येते. ईश्वरी आणि अर्णव या दोघांना ओवाळत असते आणि ओवाळताना ती मनात विचार करते, ईश्वरी यावेळेस तू वाचली, पण मी तुला सोडणार नाहीये. लवकरच मी तुला या घराबाहेर काढणार. आणि ती या दोघांना ओवाळते. अर्णव आणि ईश्वरी घरी येतात आणि तेवढ्यात ईश्वरीला चक्कर येते. अर्णव हा ईश्वरीला विचारतो, तुला चक्कर आली आहे, तू वीक आहेस, स्वतःची काळजी घ्यायची. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, थोडीशी चक्कर आली, मी वीक नाही आहे, मी आता पूर्ण बरी आहे. अर्णव विचारतो, मग चक्कर कशी काय आली? ईश्वरी सांगते, सर असं होऊ शकतं ना, पण मी वीक नाही आहे. आणि या दोघांची भांडणं सुरू होतात. तर लगेचच आकाश म्हणतो, दोघांची भांडणं सुरू आहेत, याचा अर्थ वहिनीसाहेब आता वीक नाही आहे. सगळे हसू लागतात. आणि मग आजी ही अर्णवला सांगते, ईश्वरीला आपल्या रूममध्ये घेऊन जा, तिला आराम करायला सांग. आणि अर्णव हा चक्क ईश्वरीला दोन्ही हातांमध्ये उचलून घेतो. ईश्वरी चांगलीच लाजते आणि विचारते, सर हे काय करताय? आजी मामा आकाश यांना खूप आनंद होतो. तर अर्णव म्हणतो, तू वीक आहेस, तुला जिना चढता येणार नाहीये म्हणून उचलून घेतलंय. आणि तो ईश्वरीला उचलून आपल्या रूममध्ये निघून जातो. मामीचा चांगलाच जळफळाट होतो. तर मामा हा मामीला टोमणा मारतो, बायको अशी हलकी फुलकी असली ना की सहज उचलून घेता येतं. तर मामी उत्तर देते, फक्त बायको हलकी फुलकी असून चालत नाही, नवरासुद्धा बॉडी बिल्डर असायला हवा अर्णवसारखा. तेव्हा आकाश म्हणतो, वा मॉम, काय भारी उत्तर दिले आहे. तर मामा म्हणतो, पहा माझीसुद्धा बॉडी आहे. असं म्हणून तो श्वास मध्ये घेतो आणि सगळेजण हसू लागतात. अर्णव आपल्या रूमजवळ येतो, ईश्वरीला खाली ठेवतो. तर अर्णवने खूप सुंदर सजावट केलेली असते. रूमच्या दरवाजापासून ते बेडपर्यंत फुलांच्या पायघड्या टाकलेल्या असतात. त्याचबरोबर एक खूप सुंदर टेडीसुद्धा आणलेला असतो, जो वेलकम बॅक म्हणतो आणि बेडवर बसलेला असतो. हे पाहून ईश्वरी खूप खुश होते. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं शीर्षक गीत लागलेलं असतं आणि ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहते आणि अर्णव आपला हात पुढे करतो. ईश्वरी त्याच्या हातात हात ठेवते
आणि मग या फुलांच्या पायघड्यांवरून चालत चालत आपल्या बेडवरून येऊन बसते. ईश्वरी संपूर्ण रूममध्ये पाहते. संपूर्ण रूम खूप छान सजवलेली असते. ईश्वरी अर्णवला विचारते, सर किती छान रूम सजवली आहे तुम्ही सजवली आहे का? तर अर्णव सांगतो, नाही मी नाही सजवली आहे, मी ॲपवरून काही माणसं बोलवली होती त्यांनी सजवली आहे. पण ईश्वरीला समजतं की अर्णव खोटं बोलतोय आणि सगळी सजावट त्यानेच केली आहे. त्यामुळे ईश्वरी म्हणते, वाव सर, त्या माणसाने किती छान रूम सजवली आहे, जसं की एखाद्या आपल्या माणसानेच सजवली आहे. मला त्यांचा नंबर द्या ना, मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. अर्णव चिडून म्हणतो, जास्त शहाणपणा बंद कर, नुसती बडबड बडबड बडबड. आणि तू मला एक गोष्ट सांगितली नाही, जंगलात काय झालं ते तर मला कळालं, पण तुला कुणी फोन केला होता आणि जंगलात बोललं होतं ते मला सांग. ईश्वरी सांगते, श्रीकांत धुमाळने. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो. त्या श्रीकांत धुमाने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, मी त्याला सोडणार नाही असा ठाम निश्चय अर्णव करतो. आणि ईश्वरीला सुद्धा हे सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं की श्रीकांत धुमाने असं नेमकं केलं तरी का. फ्रेंड्स, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे अर्णव आणि ईश्वरी हे आता पुन्हा एकदा श्रीकांत धुमाच्या मागे लागतील आणि लवकरच त्यांना वल्लरीचं सत्य समजेल असं वाटतंय. तर दुसरीकडे वल्लरी आणि राजेश या दोघांच्या एकमेकांवरच कुरघोडी सुरू आहेत आणि दोघांकडे सुद्धा एकमेकांविरुद्धचे पुरावे आहेत. वल्लरीकडे राजेश हा कसा फसवाय, दुसऱ्या मुलींबरोबर मजा मारतोय त्याचा व्हिडिओ आहे. तर राजेशकडे उदयकांत वल्लरी यांचे व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओज दोघांचं सत्य सगळ्यांसमोर आणतील असं वाटतंय. तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आजी अर्णव मामा यांना समजावून सांगेल की आता होळी येते आणि होळीच्या आधीचे काही दिवस होलाष्टक म्हणून समजले जातात आणि या दिवसांमध्ये ज्या बायका आई होणार आहेत, ज्यांच्या पोटात बाळ आहे, त्यांची खूप जास्त काळजी घ्यायची असते, नाहीतर आईला आणि होणाऱ्या बाळाला धोका संभवू शकतो. हे ऐकून अर्णवला खूप काळजी वाटेल आणि मग अर्णव ईश्वरीला याबद्दल सांगेल की जोपर्यंत तो राजेश ताईजवळ आहे तोपर्यंत मला ताईच्या जीवाची भीती वाटते, तिच्या बाळाची काळजी वाटते. मग आपण असं काय करायचं की आपण ताईला सेफ ठेवू शकतो आणि घरी आणू शकतो. आणि तेवढ्यात ईश्वरीला एक कल्पना सुचणार, एक आयडिया सुचणार की आपण अंजली ताईला घरी कसं आणायचं. मग ईश्वरी आणि अर्णव हा जो काही प्लॅन बनवणार आहे, हा प्लॅन यशस्वी होणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु यापेक्षा सुद्धा जास्त आता वल्लरी आणि राजेश या दोघांची गट्टी जमली आहे. जरी हे दोघे एकमेकांसोबत काम करण्याचा विचार करताय, पार्टनर म्हणवताय, परंतु आज न उद्या हे दोघे एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील एवढं मात्र नक्की. कारण अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या आयुष्यातले हेच सगळ्यात मोठे व्हिलन आहेत, राजेश आणि वल्लरी. आणि ज्या दिवशी हे दोघे एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील, एकमेकांशी लढतील आणि मरतील, तेव्हाच ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होतील. या दोघांचं आयुष्य संसार सुखाचा होईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वल्लरी आणि राजेश या दोघांचं भांडण पाहायला मजा आली ना? या दोघांचं सत्य लवकरच सगळ्यांसमोर यायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तूही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.